आधी त्यांनी भूखंड घेतला असावा किंवा काय? गुंठेवारी कायद्यामध्ये अनधिकृत झालेला लेआउट अधिकृत करणं, त्यामध्ये आपण साधारण विचार करतो की 2011 पूर्वी जे अनधिकृत लेआउट आहे त्यांना अधिकृत करण्याकरता गुंठेवारी कायद्याचा वापर करतो, पण 2011 नंतर मात्र करत नाही. पण या ठिकाणी आपण विचार केला आहे की ज्या जनतेने प्लॉट घेतला त्या जनतेची काही चूक नाही, ज्यानं घर बांधलं त्याची काही चूक नाही. लेआउट मालकाने त्याला फसवला आहे. त्या लेआउट मालकाला सोडायचं नाही आणि गरीब माणसाला तोडायचं नाही. गरीब माणसाचं घर तोडायचं नाही आणि लेआउटवाल्याला सोडायचं नाही, अशी भूमिका घेतली आहे. आणि त्यामुळं चुकीच्या पद्धतीने लेआउटिंग करणे, चुकीच्या पद्धतीनं ADTP-कडून जो मॅप सँक्शन झाला तो मॅप न वापरता भलताच मॅप वापरणे, रस्ते छोटे बांधणे, म्हणजे एकदम कंजेस्टेड सारखा एरिया करून टाकणे. त्यावर आमच्या कमिशनरनी सांगितलं आहे 3 महिन्याचा वेळ मागितला आहे. 3 महिन्यामध्ये खाजगीमध्ये काय गडबड झाली आहे लेआउटमध्ये त्याचा ते प्रेझेंटेशन करणार आहे. आणि गव्हर्नमेंटच्या जागेवर बसलेले जे लोक आहेत त्यांचाही पट्टे वाटप, प्रॉपर्टी कार्ड वाटप करून ते पूर्ण काम 3 महिन्यामध्ये करणार आहे.